पाणी उकळलेलं आहे. साईडला आपण दूध पण ठेवलं होतं. छानपैकी तेला पण उकळी आली आहे आणि छान बंद करूया दुधाचं बटन. आणि आता यामध्ये टाकूया 3 कप आपल्याला चहा मांडायचा तर आपण 3च कप साखर टाकायची. त्यामुळे गोडवा कमी होतो. त्यांना गोड हवा असेल थोडं जास्त प्रमाणे करायचं, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि छान छान होऊ द्यायचं आणि गडबड करायची नाही बिलकुल. आपल्याला छान चहा असेल किंवा टेस्ट घ्यायची असेल चहा तर आपल्याला हे उपयोगी आहे की त्या पाण्यामध्ये छान मिक्स होऊ द्यायचं. बघा आपण आता काय ठेवलं, गंज ठेवलं होतं, पाणी ठेवलं होतं, साखर टाकली. आता पत्ती टाकूया 3 चमच. छानपैकी टाकलेली आता उकळी आलेली आहे चहामध्ये. छानपैकी चमच घ्यायचा आणि छान ढवळायचं. थोडं हा छोटासा चमच घ्यायचा तिथला आणि ढवळायचं, कारण ढवळल्यामुळे पूर्ण एकत्र होतं. बघा एकदा ढवळून घेतले. बघा मैत्रिणी आणि काळाच चहा शिजायचा छान लागतं आणि त्यामध्ये का बघा मैत्रिणी. टाकायची विलायची टाकायची आणि हा चहा मसाला आहे बघा, त्यामुळे स्वाद छान येतो. बघा मैत्रिणींनो, आपण थोडंफार यामध्ये सुंठ पण आहे, विलायची पण आहे आणि स्वादिष्ट होण्यासाठी छान छान लागण्याकरिता. आणि आपल्याला आता सर्दीची दिवस आहे की नाही, त्यामुळे जास्त टाकतात, छान लागतं. उकळी येऊ द्यायची. छान दूध घातल्यामुळं उकळी लवकर येतं. आता करायचं चहा आणि गुळाचा चहा घ्यायचा असेल तर त्यामध्ये नंतर आपण रेसिपी टाकूया. बघा मैत्रिणींनो कशी उकळी फुटत आहे. छानपैकी घट्ट घेऊन जातो. त्यामध्ये छान 2-3 उकळी द्यायच्या आणि गाळून घ्यायचा. मैत्रिणींनो असं ढवळल्यामुळे की नाही छान होतं आणि छान आपला चहा झालेला आहे. बघा